शिवसेनेची पहिली यादी मातोश्रीवरून जाहीर करण्यात आली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या हस्ते अनेक उमेदवारांना एबी फॉर्म दिले आणि निवडणुकीची चाहूल लागली। आजपासून शिवसेनेच्या या अनेक उमेदवारांची यादी पुढे आलेली आहे। मुंबईतून नेमकं कोणाकोणाला संधी दिलेली आहे आणि कोणाला डच्चू मिळालेला आहे ते आपण या संपूर्ण यादीत बघणार आहोत। मुंबई महानगरपालिका यामध्ये शिवसेनेने आघाडी घेतली असून अजून भाजपा, शिंदे गट किंवा इतर कोणत्याच पक्षाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही। परंतु उद्धव ठाकरे यांनी यामध्ये आघाडी घेतली असून आज शिवसेनेची पहिली यादी आली। त्यामध्ये त्या पहिल्या यादीत अनेक निष्ठावंतांना संधी दिलेली आहे। जे संकट काळात ठाकरेंच्या सोबत होते त्यांनाच आता संधी यामध्ये जास्तीत जास्त जणांना दिल्याचं दिसत आहे। त्यामुळे यादी आपण नेमकं या यादीवर नजर टाकणार आहोत। संपूर्ण यादी पहिल्यांदाच आपल्या या न्यूज चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून शेअरसुद्धा करा। पहिलं आपण नाव बघूया। त्यामध्ये पहिलं नाव आहे प्रभाग क्रमांक 3 रोशनी कोरे गायकवाड, दुसरं नाव आहे सचिन पाटील, तिसरं नाव आहे सुहास वाडकर, प्रभाग क्रमांक 40। प्रभाग क्रमांक 49 संगीता संजय सुतार, प्रभाग क्रमांक 54 अंकित सुनील प्रभू, प्रभाग क्रमांक 57 रोहन शिंदे, गोरेगावमधील रोहन शिंदे हे शाखा प्रमुख आहेत। त्यानंतर शैलेश फणसे, प्रभाग क्रमांक 59, त्यानंतर प्रभाग क्रमांक 60 मधून मेघना काकडे माने, प्रभाग क्रमांक 61 मधून शेजल दयानंद सावंत यांना यामध्ये उमेदवारी दिलेली आहे। त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 62 मधून जिशान चंगेज मुलतानी, त्यानंतर प्रभाग क्रमांक 63 देवेंद्र आंबेडकर, प्रभाग क्रमांक 64 सभा अरुण खान आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक 65 प्रसाद प्रभाकर आयरे यांना संधी दिलेली आहे। त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 89 गीतेश राऊत, त्यानंतर प्रभाग क्रमांक 93 रोहिणी कांबळे, त्यानंतर प्रभाग क्रमांक 95 ॲडव्होकेट हरीश शास्त्री, त्यानंतर प्रभाग क्रमांक 100 साधना वरसकर यांना संधी दिलेली आहे। त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 105 अर्चना चौरे, त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 111 दीपक सावंत शाखा प्रमुख, त्यानंतर पुढील महत्त्वाचं नाव आहे प्रभाग क्रमांक 117 श्वेता पावसकर यांना संधी दिलेली आहे। त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 118 सुनीता जाधव, त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 120 विश्वास शिंदे, त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 124 सखीना शेख यांना संधी दिलेली आहे। त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 127 स्वरूपा पाटील, त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 137 महादेव आंबेकर, त्यानंतर पुढील महत्त्वाचं नाव आहे प्रभाग क्रमांक 138 अर्जुन शिंदे, त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 141 विठ्ठल लोकरे, त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 142 सुनंदा लोकरे, त्यानंतर प्रभाग क्रमांक 148 प्रमोद शिंदे विभाग प्रमुख आहेत। त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 150 सुप्रदा फातर्पेकर माजी आमदारांच्या कन्या, त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 155 स्नेहल शिवकर यांना संधी दिलेली आहे। त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 156 संजना संतोष कासले, त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 164 साईनाथ साधू कटके यांना संधी दिलेली आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाचं नाव आहे प्रभाग क्रमांक 168 सुधीर खातू, त्यानंतर प्रभाग क्रमांक 206 सचिन पडवळ, प्रभाग क्रमांक 208 मधून उपमहापौर असलेले रमाकांत रहाटे यांना संधी दिलेली आहे। त्यानंतर प्रभाग क्रमांक 215 किरण बाळसराफ यांना संधी दिलेली आहे। त्यानंतर पुढील नाव आहे प्रभाग क्रमांक 218 गीता अहिरेकर, त्यानंतर प्रभाग क्रमांक 222 संपत ठाकूर यांना संधी दिलेली आहे। त्यानंतर प्रभाग क्रमांक 225 अजिंक्य धात्रक या युवा कार्यकर्त्याला संधी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात दुसरी यादी सुद्धा आज जाहीर होणार आहे, त्यामध्ये सुद्धा ठाकरेंच्या किती जागा निवडून येतील, तसेच कोणाकोणाला संधी मिळू शकते आणि कोणाला संधी मिळायला हवी, तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया
कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.